जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनच्या पावसानं हजेरी लावल्यानंतर शेती मशागतीसह पेरणीला शेतकऱ्यांनी प्रारंभ केला। उशिरा दाखल झालेल्या मान्सूनमुळे खरीपाची पेरणी मुळात उशिरा सुरू होत असल्यानं त्याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे। तर नाशिकच्या नंदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा टोकन पेरणी यंत्राचा वापर करत पेरणी केली आहे। ट्रॅक्टरद्वारे बियाणं आणि खत जमिनीमध्ये योग्य अंतरावर व समान खोलीवर पेरण्यासाठी वापरलं जाणारं टोकन पेरणी यंत्राकडे प्रगत शेती अवजार म्हणून बघितलं जातं। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। पेरणी व्यवस्थित होती, याच्याने आणखी खत बीत सगळं एका टायमाला होतं। पाऊस कमी राहतो, ओल येता पहिले काही सरी ओढायचो, नंतर पेरायचं, बियाणं टाकायचो, मग परत आपल्याला चट मारायला लागायचा किंवा राख्या मारायला लागायचा। त्याच्याने काय व्हायचं, रान वाळून जायचं। पाऊस त्या पद्धतीत पडत नाही आता, पहिल्यापेक्षा आता कमी पडतो, त्याच्यामुळे त्याच्यात आणखी लेट झाल्यामुळे हे योग्य आहे बा। आमचा फायदा म्हणजे मजूर वाचता सर्व म्हणजे त्याला 6-7 मजूर लागायचे, तर एकाही मजुराचं काम नाहीये, फक्त ट्रॅक्टर ड्रायव्हर तो पूर्ण करून घेतो। 4 पट मेहनत वाया जायची आणि आता हे म्हणजे 1 तासामध्ये एकरभर पेरणं होऊन जातं आणि माणसं पण मजूर पण लागत नाही, काहीच नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।